मराठी बोधकथा तुझे आहे तुझं पाशी। चीनच्या युनान भागात वोनली नावाचा एक दगडफोड्या राहत होता। काय निरुपयोगी जीवन जगतोय मी, असा विचार करत करत तो दगड फोडत होता। ते उन्हाळ्याचे दिवस होते आणि सूर्य आकाशात तळपत होता। सूर्य हाच जगात सर्वात शक्तिमान आहे। तो आपणाला प्रकाश देतो। त्याचा हा प्रकाश पिकांच्या वाढीस उपयोगी पडतो। हे पाथरटाचे दुःखद जीवन जगण्यापेक्षा मी सूर्य झालो असतो तर, असा तो स्वतःशी बोलतच होता। तेवढ्यात आकाशातून आवाज आला, ठीक आहे वोनली, तू सूर्य बनशील। आणि दुसऱ्या क्षणी तो सूर्य बनला। वोनलीने देवाचे आभार मानले। त्यानंतर काही वेळाने सूर्य बनलेल्या वोनली जवळून एक ढग गेला। या ढगाने मला झाकून टाकले। नक्कीच हा माझ्यापेक्षा शक्तिशाली आहे। देवा, मी जर ढग असतो तर सगळ्यात सामर्थ्यशाली असतो, असा विचार करताच पुन्हा देवाचा आवाज आला, ठीक आहे वोनली, तू ढग बनशील। आता वोनली ढग बनला। आता तो सुखी होता। एके दिवशी तो बरसू लागला। त्याचं पाणी जमिनीवरून वाहून नदीला मिळालं। याचा अर्थ नदी ढगापेक्षा सामर्थ्यवान आहे। मी जर नदी असतो तर बरं झालं असतं। देवाने पुन्हा त्याचे म्हणणे ऐकले आणि तथास्तु म्हटले। आता वोनली नदी बनला। वोनली आनंदित झाला। तो आता नदी बनून डोंगर आणि पठारातून वळणे घेत वाहू लागला। वाहता वाहता तो एका वळणावर आला। तिथे एक मोठा खडक होता। त्याने त्याचा प्रवाह रोखला। माझ्यासारख्या मोठ्या नदीचा प्रवाह हा खडक रोखू शकतो, म्हणजे तोच खरा सामर्थ्यवान आहे। मी खडक असतो तर। आता देवाने पुन्हा त्याचे म्हणणे ऐकले आणि त्याला खडक बनवले। आता वोनली मोठा खडक बनला। तो आनंदी होता। पण एके दिवशी हा माणूस इथं का आलाय? खडक बनलेला वोनली असा विचार करतच होता। तेवढ्यात त्या माणसाने छिन्नीने त्या खडकाचा एक मोठा तुकडा काढला। अरे, हा दगडफोड्या माझ्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे। आता वोनली देवाची प्रार्थना करू लागला, देवा, मी जर दगडफोड्या असतो तर। पण वोनली, तू सूर्य बनण्याची इच्छा धरण्यापूर्वी दगडफोड्याच होतास ना, असे देवाने त्याला म्हटले। हो देवा, मी आधी दगडफोड्याच होतो। किती मूर्ख मी माझी शक्ती ओळखली नाही। देवा, कृपया मला परत दगडफोड्याच बनव। त्याने देवाची पुन्हा विनवणी केली आणि देवाने तथास्तु म्हटले। तात्पर्य, स्वतःला कधीच दुबळे समजू नका। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।